लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की रिओची तब्येत थोडी खराब आहे आणि त्याला डॉक्टरने एक्सरे सजेस्ट केले. हे सर्व सुरू असताना माझ्याकडून अजून एक मेजर डिसिजन चुकला, ज्याच्यामुळे मला घरातून जाम शिव्या पडत होत्या. वेल ॲज ऑलवेज ट्यूजडेला धक्के खात खात ऑफिसमध्ये पोहोचलो. पाऊस खूप छान पडत होता आणि मस्त वाटत होतं थंड. इव्हिनिंगला घरी पोहोचल्या रिओनी मस्त चहा आणि ब्रेड रेडी ठेवला होता. फटाफट नाश्ता केला, कारण की आज डॉक्टरांची अपॉइंटमेंट होती रिओच्या एक्सरेसाठी. पण त्याआधी तुम्हाला एक सांगायचं आहे, जसं की लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण बाईकचा पॅनल पुन्हा रिबिल्ड करत होतो आणि आपल्याला लोगो लावायचा होता. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 ऑप्शन सांगितले होते लोगोचे. सो मोस्ट ऑफ दी लोकांना फर्स्ट नंबरचाच लोगो पसंत आलाय, सो आपण तोच परचेस करूया. देन इव्हिनिंगला आम्ही रिओला घेऊन एक्सरेसाठी निघालो. रिओ खूप जास्त शांत दिसत होता. एक्सरेसमध्ये असं समजलं की रिओच्या लंग्समध्ये थोडंसं इन्फेक्शन झालेलं आहे आणि 5 दिवसाचा कोर्स आणि 2 इंजेक्शन त्याला दिले. आज रिओच्या ट्रीटमेंटचा 4था दिवस होता आणि रिओमध्ये खूप जास्त इम्प्रूव्हमेंट होती. ज्या घरामध्ये मी रिसेंटली शिफ्ट झालो आहे ते रेंटवरती आहे आणि हे सिलेक्ट करताना माझ्याकडून मेजर चुकी झाली. मोस्ट ऑफ द पब्लिकला माहित नसेल, पण माझं घर सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे, त्याच्यामुळे मला भाड्याच्या घरात राहावं लागतं. फ्लॅट जेव्हा रिकामी होतं तेव्हा तर स्पेस जास्त वाटत होता, पण सामान ठेवल्यानंतर खूप जास्त कंजेस्टेड वाटत होता हॉल. आणि इकडे 2 पेक्षा जास्त जण झोपू शकत, मोस्टली पाय सोप्याच्या खाली किंवा क्रॉस ठेवून झोपावं लागतं. आता एकतर मला फ्लॅट चेंज करावं लागणार आहे, अदरवाईज काहीतरी ऍडजस्टमेंट करावं लागणार आहे. अँड देन इव्हिनिंगला मी आणि रिओने घर डेकोरेशनचं थोडं काम केलं. सो फर्दर अपडेट सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.